जी एनर्जी येते ना एक्सरसाइज केल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर मला डायरेक्ट अचानक अर्ध्या पाऊण तासात फील होती माहिती का. खतरनाक आहे बाई. आणि अजून पण नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपली मॉर्निंग ड्युटी होती आणि ना ड्युटीवरून आल्यानंतर जे खाऊन पिऊन असं झोपलो होतो ना एवढा की मला बाहेर, आणि तुम्ही बाहेर वातावरण पण बघा ना कसलं खतरनाक झालंय. म्हणजे डायरेक्ट असं झांबळल्यागत झालं नाही का सगळं. आणि असं झांबळलेल्या वातावरणात एवढी झोप येते ना, अचानक मला जाग आली आणि म्हटलं यार आपल्याला तर इस्कॉनला जायचं होतं आज. इस्कॉन इथून जवळच आहे नाही का, तर जाऊ म्हटलं. आवरले सगळं माझं, आता शर्ट वगैरे आले आपले, रेडी झाले, इन शॉर्ट रेडी झाले जायला. तर चला मग जाऊया. आणि काल भाई आपले माईकचं थांबा तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे जे होतं ना हे विसरलं होतं बाबा. कालचा ब्लॉग बघितला असेल त्यांना कळलं असेल. विसरू तिकडे राहिलं होतं त्या डिकॅथलॉनला. बरं तरी सापडलं भाई नाही का, बरं झालं ते तरी एक. चला निघूया मग. कळलं की बाहेर पाऊस पडतोय थोडा थोडा, त्याच्यामुळं आपला छाता घेतो. चलो सन्नी भाई, रोड सोडून आहे ना फुटपाथवर गाड्या चालवतात ते. मित्रांनो म्हणजे ना एवढी लाच सोडली ना माणसांनी भाई, रोड सोडून आहे ना फुटपाथवर गाड्या चालवतात ते. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल भाई. म्हणजे सिविक सेन्स नुसतं व्हिडिओवरून काय नाही होणार. आपण ज्या इस्कॉन टेम्पलला चाललोय ना ते कालच्याच रूटला आहे डिकॅथलॉनच्या. तर त्याच्यामुळं आपलं आज परत ज्या आपल्या स्टेप्स आहेत त्या पण कम्प्लीट होणार आहे. 10K स्टेप्स, जवळपास 3.5-4 किलोमीटर आहे ते डिस्टन्स. पाऊस येतोय स्टील मी बाहेर पडले. जायचं होतं रे, भरपूर दिवस झाले माहिती का मी गेलेलो तिकडे त्या इस्कॉन टेम्पलला. इतके माझ्या जवळ असून सुद्धा आहे ना मला ते काल आठवलं नाही का. म्हणलं आज आपली उद्या मॉर्निंग ड्युटी ना, मग आपण जाऊच. हे बघा पाऊस येतोय, स्टील मी चाललोय. थोडंच अंतर राहिले 1 किलोमीटर. मित्रांनो जे बन गार्डनचं नील काहीतरी रेस्टॉरंट आहे, त्या चौकातून आपण लेफ्ट घेतला ना तर आपण येतो इकडे समोर बोट क्लब रोडकडे, जिथे साईडला बोट क्लब पण आहे. आणि तिथून जस्ट एक 50 मीटर अंतरावर तुम्हाला इस्कॉन टेम्पल कळून जाईल. पाऊस पण पडतोय बघा. जाऊया, आले ऑलमोस्ट आपण. हे बघा दिसत असेल तुम्हाला समोर, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे जे लेडीज क्लब आहे ना ह्याच्या जस्ट समोरच हे इस्कॉन टेम्पल. जे रेड कलरचं दिसतंय का, बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा इस्कॉन टेम्पलच्या आहे ना जस्ट समोर आहे. आणि तुम्ही ना गर्दी बघू शकता, मग तुम्हाला दाखवतो. बघा इकडून पार्किंगला जी लाईन लागली आहे ना तर पार त्या शेवटच्या तिकडल्या टोकापर्यंत आहे. आणि ते समोरचं इस्कॉन टेम्पल, इथून हा रोड समोर आहे ना स्वारगेटला जातो. तर चला जाऊया, दर्शन घेऊया. मला वाटलं पावसामुळे गर्दी कमी असेल, पण आहे यार गर्दी भरपूर आहे. मित्रांनो तर माझं आता आहे ना दर्शन झालेलं आहे. जवळपास मी 1 तास आतमध्ये होतो माहिती का. मला कळलंच नाही की टाइम कसं काय निघून गेला. फक्त जे काय थोडंफार शूट पुरतं मी ना कॅमेरा ओपन केला, नाही तर बाई
मला एवढं मन प्रसन्न झालं ना आज. म्हणजे जी एनर्जी येते ना एक्सरसाइज केल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर मला डायरेक्ट अचानक अर्ध्या पाऊण तासात फील होती माहिती का. खतरनाक आहे बाई. आणि अजून पण आतमध्ये आहे ना त्यांचं जे आपण म्हणू शकतो जे अभंग वगैरे भक्तिगीतं चालू आहे ना कृष्णावर, भाई खरंच म्हणजे मला जायचं मन नाही करत आहे, पण आता हॉस्टेल बंद होईल म्हणून मी चाललोय. तू बघा अजून पण चालू आहे, आवाज येत असेल तुम्हाला माग बॅकग्राऊंडला. खतरनाक भाई. दर्शन झाल्यानंतर आता जस्ट मी ना प्रसाद पण घेतला. प्रसाद पण एकदम आहे ना छान होता. थोडाच घेतला मी, जास्त नाही घेतला. भरपूर वाटत होते मोठ्या मोठ्या वाट्या, पण म्हटलं मला मेसला जाऊन पण जेवायचं आहे, त्याच्यामुळे मी ना नाही घेतला, थोडाच घेतला. तर चला आता पाऊस पण चालू आहे, जायला पाहिजे नाही का. बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे बघा. आणि आतमध्ये वातावरण, आता आतमधलं मंदिराचा दरवाजा बंद केलाय, पण तरी पण आहे ना सगळे त्यांचे जे भक्त आहे ना ते जे म्हणजे जे अभंग वगैरे गातात ना त्याच्यासाठी बाई थांबले ते. खरंच लिटरली म्हणजे ना खूप खूप वेगळा अनुभव आहे यार. आलं पाहिजे माहिती का. मित्रांनो जस्ट दर्शन झालं आणि एक आहे ना तिथलाच जो मृदुंग वाजवतो ना तो मुलगा भेटला होता, पण त्याने पण मला अप्रोच करण्याचा ट्राय केला ना का. एक मिनिट. चप्पल पण मी एवढी आतमध्ये ठेवली ना. चला. त्या मुलांनी पण मला आहे ना अप्रोच करण्याचा ट्राय केला की दादा तुम्ही ब्लॉगर आहे का, मी इथं मृदुंग वगैरे वाजवतो. तर त्यांनी मला कार्यक्रमाला पण बोलवलं माहिती का. 28 ऑगस्टला आहे ना एक कार्यक्रम आहे, आणि 4 सप्टेंबरला तर दहीहंडीला नक्की आहे म्हणला. आणि 28चा पण प्रोग्रामला आहे. तर मी आता तारीख नोट डाऊन करून ठेवणार आहे माझ्या डायरीमध्ये, आणि नक्की येणार आहे भाई. म्हणजे बघा तुम्ही काहीतरी चालू केलं ना तर तुम्हाला कोण ना कोणतरी भेटणार आहे. चांगले लोक पण आहे, वाईट लोक पण आहे, सगळे मला नाव ठेवणारे पण आहे, चांगले बोलणारे पण आहे. तर आता आपण चाललोय, पायी चाललोय. स्टेप्स पण कम्प्लीट झाल्या भाई, झाल्या पाहिजे भाई. बघ मला आता आहे ना बोलता पण येत नाही माहिती का. कधी कधी मला जास्त आनंद झाला ना लिटरली शब्द फुटत नाही तोंडातून. जाऊया. सॉरी. चला. आता आपण जस्ट आलोय कुठे माहिती का, आयोनेक्सच्या समोर. आयोनेक्स थिएटर आहे ना त्याच्या समोर आलोय. अजून 900 मीटर बाकी. हलका हलका पाऊस पण पडतोय, पण ठीक आहे यार, जाऊ तोपर्यंत. पुण्याचं ट्रॅफिक बद्दल आपण बोललेलंच बरं. आता पुण्याच्या ट्रॅफिक वर बोलून आहे ना आपला थुका आटन. पुण्याच्या ट्रॅफिक बद्दल चर्चा काही संपणार नाही भाऊ. बघा ना तुम्ही, चालायला सुद्धा रोड नाही राहिला माहिती का माणसांना चालायला. अशा आध्यामध्ये गाड्या पार्क करायच्या काय यार. 0 तुम्हाला वाटत असं एवढा रोड कस काय मोकळा आहे. वादळापूर्वीची शांतता ही माग बघितलं का. आता सिग्नल जर सुटला ना, मला इथं मी जे चाललोय का हे समोरून इथून रोडवरून थोडी चालायला सुद्धा जागा नाही राहणार. झाला आल्या निघाल्या गाड्या. हे बघा दिसल्या का. तर मित्रांनो जस्ट आपण आता आहे ना इस्कॉनवरून आलो होतो, आणि तुम्ही बघू शकता आता आपण आहे ना जेवण करते. तर जेवणाला आता इकडे हरभरा आहे, चपाती आहे, एक दह्याची वाटी, आणि मित्रांसोबत बसलोय. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि आता जस्ट रूमवर आलतो. पाऊस पण चालू आहे हलका हलका. पुण्यातला पाऊस भय असाच आहे, पूर्णपणे येणार नाही, येऊन पण जाणार नाही, बुरबुरत येत राहणार. म्हणजे तुम्ही कपडे नाही वाळले पाहिजे, तुम्ही कुठं बाहेर पण नाही गेला पाहिजे, नुसती किचकिच. बरं असो, पाऊस पण पडला पाहिजे. तर आज आपण गेलतो इस्कॉन टेम्पलला, आणि एवढं छान दर्शन झालं. त्यानंतर आपला महाप्रसाद जो तिथं वाटला जातो प्रसाद, तो प्रसाद पण घेतला. एक आपला सबस्क्रायबर्स पण भेटतात जेव्हा आपण पब्लिक प्लेसमध्ये कॅमेरा चालू करून बोलतो, तेव्हा लोकांना खरंच म्हणजे त्यांना थोडं भारी वाटतं रे. कारण सोशल अँझायटी ना लय खतरनाक आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा फक्त, कॅमेरा असं धरून बोलायचं पब्लिक प्लेसमध्ये. 10 लोक तुमच्या थोबडा बघत असतात. आणि काय माझ्यासोबत काय चाललंय काय माहिती. मी कोणत्या पण मंदिरात गेलो ना, कोणत्या पण म्हणजे असं जे जेन्युअन माझा मी जसं रुटीन टायमिंगला निघतो, तर आरती भेटते रे. ती देवाची आरती झाली असते ना. आपण मागच्या वेळेस दगडूशेठला पण गेलतो, आपल्याला तिकडे आरती भेटली. काय योगा काय माहिती आरतीचा आणि मंदिरात जाण्याचा आणि मला ती आरती भेटण्याचा. असो,
चांगले जे काय आहे ते. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.